जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाल तथागत सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. सुख आणि दुःख या भावचक्रामध्ये जुळलेल्या कड्या आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे जुळलेले दोन चाकं आहेत. सुख आहे, दुःख आहे. कधी जीवनामध्ये सुख राहते, कधी जीवनामध्ये दुःख राहते. काही जणाच्या वाट्याला सर्वात जास्त प्रमाणात जीवनामध्ये दुःख राहते, आणि काही जणाच्या वाट्याला जीवनामध्ये सर्वात जास्त सुख राहते. या सुखाच्या आणि दुःखाच्या बंधनाला तोडण्याकरता जो मध्यम मार्ग भगवंतांनी सांगितला, सुखही नाही दुःखही नाही, उपेक्षा भाव, उपेक्षा. पण ते उपेक्षा भाव, उपेक्षा प्राप्त करणं सोपं नाही. त्यासाठी भगवंतांनी हा धम्म तयार केलेला आहे. तो धम्माचा मार्ग समजून घेणे आणि मध्यम मार्गामध्ये उपेक्षा भाव, उपेक्षा हे पारमिता आहे बघा. ही उपेक्षा पारमिता या दिशेनं वाटचाल करणे हे फार महत्त्वाचं आहे. आता बघा, सर्वात जास्त जर सुख पाहिजे तर भगवंतांनी आपल्याला पंचशील दिले, अष्टशील दिले, उपोषित व्रत दिले, 4 आर्य सत्य दिले. पण सर्वात मोठं या जीवनामध्ये सुखदुःखाचा प्रवास करता करता जर काही मिळवायचं असेल तर ते मिळवायचं असते शेवटच्या क्षणापर्यंत, म्हातारपणापर्यंत येता उपेक्षा भाव. कारण हा फार लय महत्त्वाचा आहे. पण तर उपेक्षा भाव मिळवणं आणि त्या दिशेकडे वाटचाल करणं हे फार परिश्रमाचं, आणि धम्मामध्ये पकलेले लोक हेच उपेक्षा भाव प्राप्त करू शकतात. नाही तर बघा तुम्ही, कोणी बोललं बातच दुःख येते, बातच दुःखी होते माणूस. आणि कोणी तारीफ केली तर बातच सुख येते, आनंद होते. चण्याच्या झाडावर चढते माणूस, वा वा काय आहे तुम्ही, वा काय राजे तुमचं काय माऊल आहे. तारीफ केली का माणूस सुखावते आणि चण्या झाड चढून जाते, आनंदी होते. आणि कोणी निंदा केली लगेच दुःखी होते. तर आपण या कोणीतरी चांगलं म्हणावं बा, आणि आपण ते ऐकावं, त्याचे कटपुतली झालेले आहोत. आणि संपूर्ण जगामध्ये आज लोक या सुखदुःखाच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत, उपेक्षामध्ये नाही आहेत. म्हणून हानी होऊ राहिली. कोणी चांगलं म्हटलं तर आनंद होते, कोणी वाईट म्हटलं तर दुःख होते. काही लोक आपलं काम काढण्याकरता तारीफ करतात, काही लोक आपलं काम करण्याकरता तारीफ करतात, पण तो आपल्याला पोषक आहे का हानिकारक आहे हे सुद्धा आपण बघत नाही. आता हे मी का म्हणत आहे माहीत आहे का? आज या संपूर्ण देशामध्ये लोकसभेचं इलेक्शन होऊन राहिलं.
चालू आहे इलेक्शन. आज जर या देशामध्ये जर उपेक्षा भावामध्ये जर मतदान करणाऱ्या लोकसंख्येपैकी अर्ध्याहून जास्त जर लोकसंख्या उपेक्षा भावामध्ये जर असतील ना, तर तो चांगला नेता निवडन, चांगला मनुष्य निवडन. पण असं नाही आहे. हे संपूर्ण देशामध्ये लोक सुखदुःखामध्ये गुरफटलेले आहेत. सुख दुःख, 500 रुपये दिले तर सुख येते, 500 रुपये नाही दिले का दुःख येते. दारू पाजली का सुख येते, क्षणिक सुख. दारू नाही पाजली का दुःख येते. बरं, दारू पिल्यानंतर जे किडन्या खराब होते, हानी खराब होते, हे दुःख वेगळं. क्षणिक सुखामध्ये गुरफटलेले आहेत. चांगला माणूस ओळखण्याची तर्कबुद्धी सध्या नाही आहे. म्हणून म्हटलं मी का उपेक्षा भावामध्ये किंवा उपेक्षा भावाची दृष्टी प्राप्त करणारे लोक या देशाला आणि जगाला आवश्यक आहे. मग त्यामध्ये जसं आपण 100% पकडू, त्यामधला उपेक्षा भावाकडे वळणारा 1% जरी असेल ना, तरी त्या व्यक्तीने सुखाचे आणि दुःखाचे बंधनं तोडले. उपेक्षा भाव, उपेक्षा अवस्था ही सामान्य लोकांना प्राप्त होत नाही. पंचशील, अष्टशील, उपोषण व्रत, 4 आर्य सत्य याची दृष्टी प्राप्त केलेल्या लोकांना उपेक्षा भाव प्राप्त होण्याकडे ते वाटचाल करतात, त्यामध्ये ते प्राप्त करतात. तर या बाबी जेव्हा संपूर्ण देशामध्ये निर्माण होतील, तो दिवस या देशाचा सुवर्णकाळ असेल. सारा देश सुखी असेल, आनंदी असेल. आणि चुकीचा माणूससुद्धा तुम्ही कुठं पाठवू शकणार नाही. तुम्ही बातं ओळखसाल, अरे चुकीचा आहे, हा खोटा बोलतो. खरे माणसं तुम्हाला ओळखता येईल. हा मीडिया तुम्हाला दाखवो का नाही दाखवो, तो खोट्या बातम्या पसरो की नाही पसरो, खोटे दाखवो खरं दाखवो, तुम्हाला माणसं ओळखता येतील. अशी दृष्टी या उपेक्षा भावामध्ये प्राप्त होते. पण आज असं नाही आहे. कारण भगवान बुद्धांनी जे बंधनं पाळायला सांगितले 5 शिलाचे, ते बंधनं तुटलेले आहेत. म्हणून अशा लोकांना उपेक्षा भाव प्राप्त होत नाही. त्यांना माणसं ओळखता येत नाही, त्यांना तर्क करता येत नाही, त्यांना सम्यक दृष्टी प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या खोट्या बातम्यांच्या आधारे एखाद्या चुकीच्या व्यक्तीची निवड करतात आणि त्याला ते इथं पोचवतात. असंच चालू आहे. मग कोणी दारूच्या बाटलीसाठी विकला जातो, कोणी पैसे घेतो, कोणी किराणा घेतो, कोणी कुठल्या आमिषामध्ये अशा निवड करतात आणि पाठवतात. तर यापासून फायदा आहे का? फायदा नाही. यापासून आहे नुकसान. आपलंही आणि येणाऱ्या पिढीचं नुकसान असते. आज संविधान बदलण्याची भाषा जे लोक बोलत आहेत, याच कारणामुळं. कारण संविधान तुम्हाला पंचशील, अष्टशील, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग या दिशेकडे वाटचाल करायला शिकवते. पण त्यांना हे नको आहे. म्हणून ते अशा प्रकारची भाषा बोलतात, संविधान बदलण्याची भाषा बोलतात. त्यांना पाहिजे दारू पिणारे माणसं, चोरी करणारे, व्याभिचार करणारे, खोटं बोलणारे, हिंसा करणारे, म्हणजे भगवंताच्या शिलाला तोडणारे माणसं या देशामध्ये निर्माण करायचे आहे. म्हणून संविधान बदलण्याची भाषा बोलल्या जात आहे. आता सध्या तुम्ही या संविधानाच्या छत्रछायेमध्ये जगू राहिले. सध्या आपण संविधानाच्या सावलीमध्ये जगून राहिलो. आता प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये भारतीय नागरिकांचे डोळे उघडणं आवश्यक आहे. सध्या आपण भारतीय संविधानाच्या सावलीमध्ये जगून राहिलो. या सावलीमध्ये
आता भारतीय नागरिकांचे डोळे उघडणं आवश्यक आहे. OBC असो, SC असो, ST असो की इतर असो, यांचे डोळे उघडणं आवश्यक आहे. जर पूर्ण बदललं आणि अंधार झाला मग डोळे उघडले, तुमच्याकडे काहीच उरणार नाही, मग काहीच करू शकणार नाही. आताच जागृत व्हा आणि आपली सुरक्षितता तयार करण्यासाठी चांगल्या व्यक्तीची निवड करा. आता भारतीय संविधानामध्ये आहे काय? भारतीय संविधानामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी सार सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. त्यामध्ये आहे सर्व संत महापुरुषांचे विचार, तथागत भगवान बुद्धांपासून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, माता रमाई, माता जिजाई, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, जे जरी त्यावेळेस यांचे वैचारिक मतभेद होते तरी महात्मा गांधींचे विचारसुद्धा संविधानामध्ये आहेत. बाबासाहेबांचे विचार आहेत. बिरसा मुंडा, जेवढे संत महापुरुष या देशामध्ये होऊन गेले, संत कबीर, हे जेवढे संत या देशामध्ये होऊन गेले आहे, या संपूर्ण संत महापुरुषांचे विचार या संविधानामध्ये आहे. या संविधानामुळे आपल्याला मिळालं काय? सर्वात महत्त्वाची बाब सांगतो. अगोदरच्या काळामध्ये महिलांना, मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग ते कुठल्याही समुदायाची असो, वरच्या वर्णाची असो की खालच्या वर्णाची असो, कुठल्याही मुलीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. या भारतीय संविधानामुळे आपल्या मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला. आज ज्या मुली OBC, SC, ST आणि इतर मोठ्या मोठ्या पदावर आहेत, मास्तर आहेत, मास्तरीन आहे, डॉक्टर आहेत, जज आहेत, विविध पदावर आहेत, या संपूर्ण मुलींना या संविधानाच्या आरक्षणामुळं या मुली शिकू शकल्या आणि विविध पदावर जाऊन आपली चांगली कामगिरी करू शकल्या. आज भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी होऊन गेल्या, महिला आहेत. भारतीय संविधानामुळं या आपल्या भारतामध्ये काही राज्याच्या मुख्यमंत्री महिला झाल्यात. भारतीय संविधानामुळं आपल्या देशाची राष्ट्रपती महिला झाली. भारतीय संविधानामुळं जर हे संविधान राहील तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलीसुद्धा अधिकही विविध पदावर जातील. म्हणून संविधानाची सुरक्षा करणं हे भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे आणि सर्वांचं कर्तव्य आहे. आता बाबासाहेबांच्या नावांनी हे संविधान म्हटले जाते. का म्हटले जाते? कारण बाबासाहेबांच्या समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी सर्व संत महापुरुषांचे विचार वाचले. बाबासाहेबांनी सर्व संत महापुरुषांच्या विचारांच्या आधारावर हे संविधान तयार केलं. काय आहे संत महापुरुषांचे विचार? संत महापुरुषांचे विचार एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे विचार सर्व संत महापुरुषांचे आहेत. तेच कलमांच्या रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पेरलेले आहेत. आता जे मूर्ख संविधान बदलण्याची भाषा बोलतात त्यांनी पहिले चर्चा करावी, टीव्हीवर डिबेट करावी. त्यांना काय आवडत नाही, काय नाही आवडत याच्यावर चिंतन मनन करावं, विचार करावा, सांगावं. पण डिबेट करायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही, फक्त बोलायचं आणि काहीतरी वातावरण खराब करायचं. अशा लोकांपासून सुज्ञ नागरिकांनी दूर राहिलं पाहिजे. जे लोक समाजामध्ये भांडणं लावतात अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण शिकवलं पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये आपण चांगले विचार पेरले पाहिजे. जेवढे संत महापुरुषांनी चांगले विचार सांगितलेले आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे जे पेरलेले आहेत असे विचार आपण आपल्या मुलांना पेरले पाहिजे आणि त्यांना आपण बंधुत्व करणं शिकवलं पाहिजे. कारण शेवटी माणूस हा मरणधर्मी आहे. एक दिवस आपण सर्व जाणार आहोत अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणून आपसामध्ये आपण वैर निर्माण न करता मैत्री उत्पन्न केली पाहिजे. आपसामध्ये आपण करुणा उत्पन्न केली पाहिजे, आपण प्रेम उत्पन्न केलं पाहिजे. या सर्व बाबी
मैत्री, करुणा, मुदिता, आनंद उत्पन्न केलं पाहिजे. या सर्व बाबी आपण आपल्या मनामध्ये उत्पन्न करून आपण आपलं जीवन सुखाने आणि शांतीने कंठित केलं पाहिजे. आता या सर्व बाबी समजण्याकरता पंचशिलेचं पालन आवश्यक आहे. आता हे 5 शिलं भगवंतांनी 2500 वर्षा अगोदर सांगितले. काय हे 5 शिलं? हे संपूर्ण मनुष्य मात्राला लागू आहे. पहिलं शिल आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही. मी हिंसा करणार नाही, हिंसा करण्यापासून अलिप्त राहील. दुसरं आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही. मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून अलिप्त राहील. तिसरं शिल आहे कामसुचारा वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही. मी व्यभिचार करणार नाही, व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहील. चौथं शिल आहे मुसावादा वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही. मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील. आणि 5वं आहे सुरहा मेरय मज्ज पमाठाना वीरमणी सिक्खापन समाधी आम्ही. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, या व्यसनापासून अलिप्त राहील. आता काय आहे व्यसन? दारू, गांजा, सिगारेट, बिडी, तंबाखू आणि नशीनं दातं घासणं हे व्यसन आहे. ह्या व्यसनापासून जो दूर राहतो तोच व्यक्ती हे शिलं पाळू शकतो. नाही तर माणूस थोड्या क्षणाला खोटं बोलते, बया खोटं बोलते, दोष वाढते, हानी होते. आणि हानी झाली तर माणूस मग ती हानी आपली भोगत राहतो. म्हणून हे 5 शिलाचं पालन, या 5 शिलाचं महत्त्व फार बारीक आहे. एका शिलेवर एक खंड तयार होते, इतकं मोठं हे शिल आहे. आणि हे 5 शिलं हे फक्त एकाच समुदायाला लागू नाही आहे, संपूर्ण जगाला लागू आहे. या 5 शिलाच्या आधारावरच का नाही पोलीस डिपार्टमेंट काम करते. या 5 शिलाचं रक्षण व्हावं म्हणून आर्मी काम करते. बघा संपूर्ण जगाला हे 5 शिलं लागू आहे. असं कोणीच म्हणू शकत नाही का आमच्या ह्याच्यात हे चालत नाही बा. नॅचरल आहे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि निसर्गाच्या प्रक्रियेवर हे 5 शिलं तयार झालेले आहे. याला आपण समजून घ्या. म्हणून इथून हे 5 शिलेपासून सुरुवात होते. त्यानंतर अष्टशील, उपोषण व्रत, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग या दिशेकडे वाटचाल केल्यानंतर यामध्ये बारकाईनं उतरल्यानंतर 0.1% तुम्ही उपेक्षा भावामध्ये उतरता. आणि ज्या दिवशी उपेक्षा भावामध्ये उतरले या देशातले माणसं, मनुष्य प्राणी, मग महिला असो की पुरुष असो, ते मग चांगल्या व्यक्तीची निवड करू शकतील आणि चांगल्या ठिकाणी पोचवू शकतील. तर या बाबी आपण समजल्या पाहिजे, तर्कबुद्धीचा वापर केला पाहिजे. आज जे आपण टी व्हीवर चॅनल पाहू राहिलो, 100तून 90% जो मीडिया आहे हा दलाल आहे, विकल्या गेलेला आहे. म्हणून त्या मीडियावर काही विश्वास ठेवू नका. तुमची तर्कबुद्धी वापरा, खरा बोलतो की खोटा बोलतो. कारण आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य हे धोक्यातून बाहेर काढायचं असेल, त्यांना आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य चांगलं बनवायचं असेल तर तुम्हाला तर्कबुद्धीचा वापर करावा लागेल. कोणावरही बोललं आणि विश्वास ठेवला इतके आंधळे राहू नका. प्रकाशामध्ये राहा, जागृत राहा आणि जागृततेनं आपलं जीवन कंठित करा. कोण काय बोलतो इथे तर्कबुद्धीचा आणि विचारांचा चांगल्या प्रकारे वापर करा. तर आपण तसा कराल, त्या विचारांना आपण चालाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.